आज आपण आता गाजराचा हलवा तयार करूया। मी ह्याच्यामध्ये हा 1 चमचा तूप घातलेला आहे। ह्याच्यात हे तूप पागळलेलं आहे, चांगलं मेल्ट झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी हे गाजर साधारण हे अर्धा किलो वगैरे असेल, म्हणजे 4 गाजर होती, त्याचं खिसून हे आपण केलेलं आहे। गाजर धुतले, साल काढून मग खिसून घेतलेला आहे। आता मी हे जरा तुपात परतून घेते थोडंसं, सगळ्यांना तूप लागलं पाहिजे ते। छान हे परतून झालेलं आहे। आता गॅस एकदम कमी करते मी मध्ये आणि झाकण ठेवून जरा वाफ येऊ दे त्याला। काढले, थोडंसं हलवून बघते, नाही तर करपून जातं बरं का ते, मंद गॅस असला तरी। आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं दूध घालून घेणार आहे त्याच्यामध्ये। साधारण हे 3 वाटी आहे, 2.5-3 वाटी अंदाजाने घालायचं दूध। थोडासा मीडियम गॅस ठेवते आणि त्याच्यामध्ये आपण खावा घालून घेऊया। खावा हा बारीक केला आहे थोडासा हाताने, आणि मग ह्याच्यात टाकूया। तो सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। सगळं मिक्स झालेलं आहे। थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे थोडं। का झाकण काढून बघूया। छान उकळलेलं आहे। आता हे उकळत असतानाच वेलदोडे जायफळची पावडर टाकायची बघा त्याच्यात, म्हणजे ते शिजले की छान वास येतो त्याचा। आणि त्याच्यामध्ये साखर घालून घेते, तुम्हाला जसं गोड हवं आहे त्या पद्धतीने साखर घ्या घालून त्याच्यात। आणि हे ड्रायफ्रूट्स पण टाकते त्याच्यात। ते तुम्ही रोस्टेड केले तरी चालतील, म्हणजे तुपात आधी परतून घेतले तरी चालतील, किंवा हे असे टाकले तरी चालतील, दोन्ही छानच लागतात। आता थोडा वेळ अजून ह्याला एक उकळी येऊन द्यायची, झाकण ठेवणार आहे मी आता। गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे, व्यवस्थित घट्ट आणि शिजलेला पण आहे। मस्त वास पण येते वेलदोड्या जायफळाचा आणि छान दिसतोय। रंग सुद्धा त्याचा बदललेला नाही आहे। आता मी गॅस घालून टाकते। हलवा छान झालेला आहे। खा आणि मस्त राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला वेगळे कुठले रेसिपी हवे असतील तर तसं मला कमेंट करा, मी दाखवीन तुम्हाला।